भाजीपाला आणला, किराणा आणला, तुझ्या गोळ्या औषधं आणली, दळणही आणलं. अजून काही राहिलं असेल तर आताच सांग. मी उद्या गावी गेल्यावर हे पोरग तुला काही एक आणून देणार नाहीये. नेहमी नुसतं इकडं तिकडं हुंदडत बसतं आणि काम सांगितलं की लागलीच अभ्यासाचं नाव पुढे. 4-5 दिवस तू माझ्याशिवाय कसं निभावशील ते देव जाणे. नीलने गावी जाण्यासाठी जय्यत तयारी करून ठेवली होती. तुम्ही काळजी करू नका हो, होईल ॲडजस्ट. तुम्ही जाऊन या गावी निवांत. तसं स्वारी गावी जाणार म्हणून जाम खुश दिसते. एकदम नव्या नवरीला माहेरची ओढ असते तशी. इतक्या वर्षानंतर नीलचा तो उत्साह बघून त्याची बायको लता म्हणाली, मग असणारच मुळे. तब्बल 10 वर्षांनी जातोय गावी. अण्णा गेले आणि एकदाची नाळ तुटली ती कायमचीच. इतकी वर्ष दुबईत होतं म्हणून जाऊ नाही शकलो आणि मुंबईत आल्यापासून नवीन घर, याची नवीन शाळा, नवीन ऑफिस, या सगळ्या नवनव्या जुळवाजुळवीत 4-5 महिने उलटलेत. पण गावाला जाणं झालं नाही. आता कित्येक वर्षाने नशिबाने खडकेश्वरच्या पूजेचा पण मान आलाय. त्यामुळे जाना तो बनता है यार. हे बोलते वेळी नीलच्या मनाला त्याच्या पहिल्या प्रेमाच्या आठवणीचा हलकाचा स्पर्श होऊन गेला. हो, तेही खरंच. तुमच्यासोबत मलाही यायची खूप इच्छा होती हो. खूप वर्ष झालीत मंदा काकींना भेटून. वैष्णवची परीक्षा नसती तर मी पण आलेच असते. तुला तर सांगतोय चल सोबत. ते पोरग काय नशीब पाझरणार ते आपल्याला माहीत आहे. नीलच्या या वाक्यावर इतका वेळ पुस्तकात डोकं खुपसलेल्या वैष्णवने शेवटी बापाकडे डोळे वटारून पाहिलं आणि नील म्यूट मोडवर गेला. आईने मुलांसमोर केलेला बापाचा उद्गार बघून थोडा का होईना पण आईचा गुण वैष्णवला लागला असावा. पहाटे गावाला निघायच्या हुरहुरीत रात्री दुर्लक्षित असं अर्धवट जेवण करून नील पहाटे 4चा अलार्म लावून शांत झोपण्याचा असा अशांत प्रयत्न करू लागला. गावाला जायची अस्वस्थता त्याच्या झोपेचं खोबरं करून गेली. या वैचनीने 4चा अलार्म कधी 1चा वाजतो म्हणून 4दा उठून घड्याळाकडे पाहिलं. 4 वाजेपर्यंतची जायची नीलची लगबग पाहण्याजोगी होती आणि एकदाचा अलार्म वाजला. एरवी आवरायला तासनतास लावणारा नील 20 मिनिटात आवरून आणि बायकोचा झोपाळू निरोप घेऊन घराबाहेरही पडला. तशी आपल्या गावाची ओढ सगळ्यांना हात उंचावून बोलत असतेच. फक्त आपण प्रपंच आणि कामाच्या ढिगाऱ्यातून डोकं वर करून पाहायचं विसरतो. कारमध्ये थोडी आपल्या जमान्याची गाणी लावूयात म्हणून नील मस्तपैकी आपली आवडती गाणी कारच्या काचा उंचावून मोठमोठ्याने चिरकत गुणगुणत निघाला. त्या दिवशी नीलचं मन सर्व जुन्या आठवणीत विरघळून गेलं होतं. 4 तासांचा एकटेपणा जुन्या आठवणीत कधी संपला ते कळलेच नाही. एकदाचा गावचा हिरवागार रस्ता दिसायला लागला तसं त्याचं मनही हिरवगार झालं. सलग न थांबता 4 तासाच्या प्रवासांती नीलने एकदाचा घरासमोर येऊन हँडब्रेक उचलला. अंगणात आलेल्या कारजवळ लोडबुडणारी चिल्लर पार्टी सोडता मंदा काकी, तिचा मुलगा जय आणि सून तेही तेवढ्याच आतुरतेने नीलची वाट पाहत होते. तू तर आम्हाला विसरूनच गेला बाबा, फार मोठा झालास, असा नेहमीप्रमाणे ना आवडीतीचा खोचक सूर न लावता काकीने त्याला आणि त्याने काकीला घट्ट मिठी मारली. 35 वर्ष उलटलेल्या नीलचा गोड स्वभावाचा आणि वयाची 70 उलटलेल्या काकीने थरथरत त्याचा मुका घेतला. कसं सुकलं या माझं लेकरू म्हणत नीलच्या चेहऱ्यावरून आपले कापरे हात फिरवत स्वतःच्या डोक्यावर नेऊन बोटे मुडपली. इतक्या वर्षांनी आलेल्या नीलचा त्या 4-5 दिवसात यथेच्छ पाहुणचार झाला. नील अगदी नव्याने आपलं जुनं आयुष्य जगाला. गावच्या बोचऱ्या थंडीत उबदार गोधडीत मस्त पहुडणं, आळसावत आरामशीर उठणं, अंगणातल्या कोवळ्या कडुलिंबाच्या दातून तोंडात टाकून बमातलं पाणी तापूसतं दात घासत बसणं, विहिरेजवळच्या कठड्यावर अंघोळ आटपून काकींच्या हातचा सूट गुळाचा कडक फक्कड चहा फुरक्या मारत पिणं, रात्रीच्या शेळ्या भाकऱ्या तेल तिखट मीठ लोण्यासोबत चवीनं न्याहारी हादडणं, शेतात हुंदडून कुठं बोरं तोडून खा, कुठं ऊसाचा चोथा कर, कुठं ज्वारी बाजरी
हुरडा भाजून खा तर कुठं हरभऱ्याचे घाटे शेकोटीवर भाजून खा. नीलची इतकी वर्ष राहून गेली खादाडी खऱ्या मेव्यावर तुटून पडली होती. दुपारच्या जेवणात काकींच्या हातची चुलीवरचा झणझणीत रस्सा सोबत चुरलेली भाकर, काकीने आपल्या पुरचुंटीतून चुना कात सुपारी काढून बनवलेलं नागिलीचं साधं पान, त्यानंतर दुपारची झाडाखालची एक मनसोक्त पडी, काका मामा मावश्या शाळा शिक्षक जुन्या मित्रमंडळीच्या भेटीगाठी, संध्याकाळी देवळातलं भजन कीर्तन, रात्रीच्या जेवणानंतरच्या भुताटकीच्या गप्पा मारत मारत बाजीवरची शांत झोप. त्या 4-5 दिवसात नीलने आपल्या जीवाचे लहानपणी सारखे यथेच्छ लाड पुरवले. नील अगदी नव्याने परत लहान झाला होता. त्याला त्याच्या शहरी जीवनाचा पार विसर पडला. नील जिथे ती दिसू शकेल त्या सर्व सार्वजनिक ठिकाणी जाऊन आला होता, पण त्याने ना कोण्या मित्राला तिच्याबद्दल सांगितले ना विचारले. नको त्या वयात नको तिची विचारपूस उगाच कशाला करायची या लाजेखातर तो शांत राहिला. पुढल्या 2-3 दिवस जत्रा भरली. हलगीचा नाद घुमघुमला, मोदका कुवा, आकाश झुले, कुस्त्यांचे फड लागले, पापडी, खाव्याचे पेढे, गुळाच्या रेवड्या, लाल गाठी शेव अशा गोडाधोडाच्या फुफट्यात माखलेल्या पराती भरल्या. लाकडी खेळण्या, प्लास्टिकच्या बाहुल्यांच्या रंगबिरंगी ताडपत्रे, आच्छादलेली दुकाने सजली आणि एकदाची खडकेश्वराची महापूजा पार पडली. नीलची कावरीबावरी नजर सगळीकडे तिला शोधत होती, पण ती काय भेटली नाही. अखेर निघायचा दिवस उजळला. नील खडकेश्वराच्या निरोपाचं दर्शन घेण्यास मंदिरात पोहोचला. दर्शन झालं आणि समोर महादेव मंदिराच्या पायरीवर येऊन क्षणभर विसावला. परतीची वेळ जशी जवळ येत होती तसं अंतःकरणात जडत्व येऊ लागलं. नील सरलेल्या दिवसांच्या आणि जुन्या आठवणीच्या विचारात मग्न झाला. सगळे भेटले, सगळं काही मनासारखं पार पडलं, पण मनात अखेर तिची भेटीची रुखरुख राहिली. काहीतरी अपूर्ण, काहीतरी अर्धवट राहिल्यासारखं झालं. तेवढ्यात त्याचा मोबाईल खणखणला. लताचा फोन आला होता. बोला बायको, किती वाजता निघताय? दुपारचं जेवण करून लागलीच. अच्छा, भेटले का सगळे? नीलने खरंच सगळे भेटले का या प्रश्नावर परत विचारात गुंगला. तेवढ्यात एक चुणचुणीत मुलगी येऊन नीलच्या बाजूला बसली. नीलने त्या मुलीला जागा करून देत हलकासा बाजूला सरकला. नीलने तिच्याकडे ओझरता कटाक्ष टाकला आणि परत आपल्या मोबाईलवर बोलायला लागला. त्या मुलीकडे टाकलेली ती ओझरती नजर त्याला काहीतरी आठवून गेली आणि त्याने तुला परत कॉल करतो म्हणत कॉल बंद केला. 2 झुपकेदार वेण्या, डोक्यावर पांढरा हेअर बेल्ट, अंगात छायेचा निळ्या रंगाचा चेक्सचा फ्रॉक, तुकतुकीत कांती, रेखीव चेहरा, बागदार नाक, सगळं काही एकदम तिच्यासारखं. हे कसं होऊ शकतं? आणि त्याला जे अपूर्ण अर्धवट राहिलं होतं त्याचं उत्तर सापडलं. नील शाळेच्या दिवसात हरवला. रमा, जी नीलला शाळेत असताना खूप मनापासून आवडायची, तिला बघण्याची धडपडणं, तिच्या एक भेटीसाठी दिवसभर झुरणं आणि ती दिसताच फुलून जाणं, एवढीच काय ती त्याच्या प्रेमाची एक निरागस व्याख्या. रमालाही नील आपल्या मागे झुरझुरणं माहीत होतं, पण दोघांचं त्या कोवळ्या वयातलं हे निर्वार्जन निरागस प्रेम एकमेकांसमोर अव्यक्तच राहिलं आणि नीलने पण तशी कधी हिंमतच केली नाही. ते आपल्याला नकार देईल, बोलणं बंद करेल किंवा रागवेल हा विचारच त्याच्या अल्लड मनाला कधी शिवला नाही. मुळात या आवडण्याला आकर्षण म्हणतात की प्रेम हेच मुळी नीलला कधी कळले नाही. लग्नानंतर नीलला जेव्हा जेव्हा आपल्या मित्रांकडून पहिलं प्रेम याचा विषय निघायचा त्यावेळेस त्याच्या डोळ्यासमोर फक्त रमाचा हसरा चेहरा समोर यायचा. आपल्या नकळत्या वयातल्या अल्लड प्रेमाची आठवण त्याच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित देऊन जातं. त्यावेळेस प्रेम यालाच म्हणतात हे जरी उजवलं नसलं तरी निदान तिच्यासमोर व्यक्त झालं असतो आणि मनात आज अव्यक्तपणाचं काही शल्य राहिलं नसतं असं त्याला राहून राहून वाटे. आपल्या जवळची आणि आपल्याला नेहमी हवीहवीशी वाटणाऱ्या व्यक्तीला आपल्या प्रेमाची ग्वाही द्यायची राहून जाणे यासारखी आपल्या जीवाला लागलेली ती खंत कोणती. मंदिराची घंटा वाजली
आणि नील भानावर आला। ती मुलगी एका गुलाबसर कागदावर काहीतरी लिहित होती। त्या मुलीला तिचे नाव विचारावं म्हणून नील धडपडू लागला। ती तिच्या लिहिण्यात गुंग झाली। नील तिच्याकडे निरखून बघू लागला। ती लिहित असलेल्या पेपरच्या खाली मोठ्या अक्षरात लव यू मम्मा लिहिलं। नीलने तेवढंच काय ते बघितलं आणि शेवटी त्याला बोलायला विषय सापडला। आईसाठी लिहिते बेटा? तिने वर पाहिलं आणि होकारार्थी मान डोलावत हो, आज मदर डे ना काका? अरे वा, खूप गोड रे बाळा। काय नाव तुझं? सोनाली। आणि तू जिच्यासाठी पत्र लिहिते त्या तुझ्या मम्माचं? रमा। नीलच्या डोळ्यात एकदम चमक आली। त्याने जो निष्कर्ष काढला होता तो अगदी अचूक निघाला। त्याला खूप आनंद झाला। जुन्या भावना ओथंबून आल्या। इतक्या वर्षानंतर कशी आहे ती, काय करते आता, कशी दिसत असेल, या विचारांचे त्याच्या मनात कुतूहल निर्माण झालं आणि त्याला रमाला भेटायची तीव्र ओढ लागली। अरे तू रमाची मुलगी? अरे वा, वाटलंच मला। तुला सांगतो, तुझी मम्मा आणि मी वर्गमित्र। तुमच्या भाषेत काय म्हणतात ते? हां, क्लासमेट। अगदी तुझ्यासारखी दिसणारी तुझी आईही। आम्हाला सगळ्यांना खूप मज्जा आली कारण तुझी आई खूप छान आहे। खूप छान लोक आहेत। रमाबद्दल सतत बडबडत राहणे आणि सोनाली नीलच्या गप्पा मन लावून ऐकत होती। पण स्वभावाने फार गोड मुलगी। मला खूप आवडायची रमा। आठवणीच्या एका टप्प्यावर नीलच्या तोंडून अचानक मनातल्या भावना आपुसक बोलत्या झाल्या। मला म्हणजे सर्वांनाच रमा आवडायची। सगळ्यांना आपलंसं करून टाकलं होतं तिने। पण नीलने लगेच आपल्या मनाला आवर घातला आणि वाक्याला सावरलं। नीलचे डोळे जरासे पाणवले आणि आईच्या आठवणीत तल्लीन झालेल्या सोनालीचाही एकाएकी भावनांचा बांध फुटला आणि तिला एकाएकी हमसून रडायला आलं। ए बाळा बघ, तू पण रडलीस ना? आमच्या आठवणी आहेतच गोड। तुला सांगतो, मी पण या आठवणीत गुंगतो। त्यावेळेस हळूच एकटाच साईडला जातो आणि खूप रडून घेतो। खूप छान वाटतं मोकळं होऊन। तूही रमासारखीच हळवी बघ। असो, चल आता शांत हो आणि मला तुझ्या मम्माकडे घेऊन चल। मला खूप आनंद होईल तिला बघून। नेहमीचे शब्द ऐकूनही सोनाली जोरात रडू लागली। नेमके काय झाले ते मला माहीत नाही। तो सोनालीला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला। हे घ्या काका। सोनालीने डोळे पुसत आपल्या आईसाठी लिहिलेली चिठ्ठी नीलच्या हातात दिली। अगं, हे काय करतेस बेटा? ही चिठ्ठी तू तुझ्या मम्मासाठी लिहिली ना? मग मला का देतेस? नील अवाक होऊन सोनालीकडे बघत राहिला। काका काका हा बप्पा गोड माणसांना इतक्या लवकर आपल्याकडे का बोलवून घेतो? ती 5 वर्षापूर्वीच एका जीवघेण्या आजारामुळे आम्हाला सर्वांना सोडून बप्पाच्या घरी गेली। जर मम्मा आपल्यात असती तर मी तुम्हाला नक्की नेलं असतं। नील सुन्न झाला। त्या लहानगा जीवाच्या तोंडून ते बोल ऐकून तो भांबावून गेला आणि त्याच्या डोळ्यातून नकळत पाणी वाहू लागले। पण ही चिठ्ठी मला? स्वतःला सावरत कापऱ्या स्वरात विचारलं। काका, जात्यावेळी मम्माने मला सांगितलं होतं की मला जेव्हा तिची आठवण येईल तेव्हा या देवळात येत जा। ती नक्की भेटणार। आज तुम्ही मला माझ्या मम्माकडे घेऊन गेलात। क्षणभर मी मम्माच्या बालपणात बागडले। काही क्षणासाठी असं वाटलं मम्माच तिचं बालपण माझ्याशी शेअर करते की काय। आज मम्मा मला तुमच्या रूपात भेटली आणि माझं लेटरही तिच्याकडे पोहोचलं। थँक्यू काका। तुमच्या गोड आठवणीमुळे मी मम्माला परत जवळून भेटू शकले। खूप खूप आनंद झाला। आय लव्ह यू मम्मा। भारावलेल्या अवस्थेत सोनालीने नीलला घट्ट मिठी मारली। त्या हळव्या क्षणी नीलने पण तिला आपल्या मायेच्या कुशीत कवटाळले आणि तिच्या कपाळी आपल्या अश्रूंनी भिजलेल्या ओठांनी एक गोड पापा घेतला। एखादी अतिप्रिय व्यक्ती आपल्यातून जाऊनही आपल्या आठवणीत, विचारात, आचरणात अशा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जिवंत राहतेच। नील सोनालीच्या रूपात रमाला पाहत होता आणि इकडे सोनालीने नीलच्या रूपात आपल्या आईला। सोनालीला घट्ट कवटाळले होते। बोचऱ्या आठवणींचा तो विलक्षण
हळवा क्षण दोघांना आपल्या आवडत्याने अतिप्रिय व्यक्तीचं एक सुखानत मनमिलन करून गेला। ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।